छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारी वाघनख काल संध्याकाळी साताऱ्यात आली आणि साताऱ्यात एकच आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। वाघनख त्या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणी मी उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता वाघनखांच्या स्वागताचा जो कार्यक्रम होणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। याचा बोर्ड आपण सध्या पाहतोय। हा कार्यक्रम उद्या म्हणजे 19 तारखेला सकाळी 11 वाजता होणार आहे आणि वाघनख ज्या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत या समोर मी उभा आहे, तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा हे या ठिकाणी दालन नुकतंच नवीन दालन तयार करण्यात आलेलं आहे वाघनख ठेवण्यासाठी आणि शिवकालीन वस्तू ज्या आहेत, शस्त्र आहेत हे या प्रदर्शनात या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। आणि आपण या ठिकाणी पाहू शकता हेच ते दालन आहे की याच दालनामध्ये काल संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख ज्या आहेत, ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि एक वेगळा पराक्रम, एक मोठा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता, ही वाघनख या वस्तू संग्रहालयात सध्या ठेवण्यात आलेली आहेत। ही पुढील 7 महिने या वस्तू संग्रहालयात ही वाघनख असणार आहेत आणि महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील जनतेला पाहण्यासाठी ती या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। या वाघनखांचा स्वागत समारंभ मोठा करण्यात येणार आहे असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे। माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली। या ठिकाणी वाघनखांची भव्य अशी जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये सातारकर सामील असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामील असतील, पालकमंत्री साताऱ्याचे शंभूराज देसाई सामील असतील, अजित पवार असतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या मिरवणुकीमध्ये सामील असतील असं सांगण्यात येत आहे। एकूणच लोकांना उत्सुकता होती की वाघनख कधी साताऱ्यात येणार, ती शेवटी काल संध्याकाळी वाघनख साताऱ्यात पोहोचली आणि याच वस्तू संग्रहालयामध्ये ही वाघनख ठेवण्यात आलेली आहेत। उद्या या वाघनखांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील लोकांना ही वाघनख पाहण्यासाठी पुढील 7 महिने उपलब्ध असणार आहेत। कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।